आल्यानंतर त्या कार्याची माहिती मला मिळाली. त्यांनी सगळं पाहिलं. विशेषतः संस्था चालक आणि त्यांचे सगळे सहकारी, सगळे शिक्षक वृंद, तुमच्यासमोर मी नतमस्तक होतो. तुमचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही या सगळ्या अशा मुलांची इतक्या चांगल्या रीतीने सेवा करता, त्यांना त्यांच्या आयुष्यात जगण्याची मर्यादा देता आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रशिक्षण देता. या मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून काही वस्तूची निर्मिती करणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करणं, हे खरोखर ईश्वराची सेवा करण्यासारखं. आणि ईश्वराची सेवा तुमच्या हातून घडते आहे म्हणजे तुम्ही खूप पुण्यवान आहात. सगळ्यांच्या हातून ही सेवा घडणं शक्य नाही, पण तुम्ही एवढी हिंमत करून, एवढा त्याग करून किंवा एवढा दुसऱ्यासाठी समर्पण करून हिमतीने या मुलांना उभं करण्याचा, आयुष्य जगण्याचा एक नवा मंत्र उमेद देता. त्यामुळे हे कार्य खरोखर ईश्वरी कार्य आहे. मी तुम्हाला सगळ्यांना यासाठी धन्यवाद देतो. आज या मुलांना मला तुषार करून याविषयीची माहिती मिळाली होती. आमचे मित्र आहेत प्रदीप देशमुख, आमचे दुसरे मित्र आहेत वैभव रायचा, त्यांच्याकडून ही माहिती मिळाली होती. आणि गेल्या 2-3 दिवसात इकडे यायचं असं सगळं सुरू होतं, पण बाकीच्या व्यस्ततेमुळे येणं शक्य झालं नाही. पण आज मात्र हा योग आला आणि आल्यानंतर मलाही फार समाधान झालं. अनेक शाळांमधून मी जातो, शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर बोलतो. विद्यार्थ्यांविषयी माझ्या मनात खूप प्रेम आहे. शिक्षकांविषयी प्रचंड आदर आहे, कारण शिक्षक म्हणजे ईश्वराचं रूप आहे असं मी मानतो. शिक्षकांना आपण गुरुच्या स्थानी मानत असतो आणि आपण तर कोणी डोळ्यांनी चालता बोलता ईश्वर पाहला नाही, पण तुम्हा सगळ्या गुरूंना पाहून तुम्हीच आजचे खरे ईश्वर आहात. कारण तुम्हीच आम्हाला सगळ्यांना घडवता, नवीन पिढी घडवता, देश घडवता. आणि अशा सगळ्या मातीच्या छोट्या छोट्या गोळ्याला जसा आकार देऊन किंवा दगडाला जसा छन्नी हातोड्याचा आकार देऊन मूर्ती घडवल्या जाते, तसं तुम्ही या लहान मुलांना किंवा विद्यार्थ्यांना घडवत असता. आणि त्यामध्ये तुमचं काम तर सगळ्यात श्रेष्ठ आहे. सर्वसाधारण मुलांना घडवणं हे सोपं आहे, पण अशा मुलांना घडवणं हे अतिशय अवघड आहे. जे काम तुम्ही सगळे करता, मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो. ईश्वराचं तुमच्यावर प्रेम तर आहेच, मला कशाची काही कधी आयुष्यात कमी पडणार नाही, कारण तुम्ही इतकी चांगली सेवा निस्वार्थ भावनेने करता आणि या मुलांना घडवता. माझ्या तुम्हाला सगळ्यांना, या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या संस्थेला देखील शुभेच्छा. आपल्या संस्थेच्याही तुमच्याही कार्यात, कामात केव्हाही कुठेही माझी गरज पडते तर मी तुमच्याबरोबर आहे. आज माझ्या वाढदिवसानिमित्त त्याचं मला झालं, मी त्याला म्हटलं हा सगळा आमचा जो आहे तो माझा, मुलांना जो खाऊ द्यायचा आहे तो माझ्यातर्फे आणि मी तो खाऊ देणार आहे. नंतर पुढेही कधी भविष्यात ज्यावेळी काही प्रसंग येईल किंवा येण्याचा योग येईल, त्याच्या वेळी मी आपल्यामध्ये पुन्हा उपस्थित राहील. आपल्याला सहकार्य तुम्ही करणारच आहे, निश्चितपणे करेल, सगळ्या प्रकारे करेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो.